सुरुवातीला या कंपनीबद्दल काही माहिती नव्हतं. मला जॉईन होऊन 2 महिने झाले होते. तर 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे जे सिनियर आहेत नवनाथ सर ते आले संकल्पना घेऊन. तर त्यांनी सुरुवातीला समजायला सांगितलं आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. माझं ऑलरेडी BNS झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला आयुर्वेदाबद्दल माहिती आहे. त्यामुळं ही औषधं जस्ट आपण वापरून बघूया ह्या बेसवर मी जॉईन झालो. आणि माझ्याकडे तसे पेशंट पण होते. एक कॅन्सरचा पेशंट होता, त्यांना टंग कॅन्सर, जिभेचा कॅन्सर होता आणि त्यांना चेंबरीमध्ये ट्रीटमेंट चालू करणार होते. किमो आणि रेडिएशन चालू करणार होते, पण तो आपला फॅमिली पेशंट असल्यामुळं ते सुरुवातीला माझ्याकडे आले किंवा किमो आणि रेडिएशन घेणं गरजेचं आहे का. तर मी म्हटलं घेणं तर गरजेचं आहे, पण त्याबरोबर आपल्याकडं आयुर्वेदिक मेडिसिन पण आहे. त्या आयुर्वेदाचा जर समजा आपण वापर केला तर जस्ट एक सपोर्टिव्ह म्हणून आपण देऊ शकतो ट्रीटमेंट. आणि ते आपले फॅमिली पेशंट असल्यामुळे त्यांचा ट्रस्ट होता आपल्यावर. आणि मग त्यांना आपण जे आपलं मेडिसिनबद्दल शॉर्ट थेरपी म्हणून त्यांना आपण सुरुवातीला दिलं. तर तुम्हाला सांगतो त्या पेशंटला सुरुवातीला पेन किलर, म्हणजे जिभेमध्ये एवढं पेन असायचं, एवढा दुखावा असायचा की त्याला दिवसातनं पेन किलर खायला लागायचं, दिवसातनं 6 गोळ्या खायला लागायच्या. काही काही वेळेस एवढं सिव्हिअर पेन असायचं की ॲट अ टाइम एक गोळी खाऊन पण त्यांचं पेन कमी होत नसायचं, तर 2 गोळ्या खायला लागायच्या. तर अशा आपण शॉर्ट थेरपी दिलं. तर तुम्हाला सांगतो आज संध्याकाळी ते आलेले, संध्याकाळचा 1 डोस आणि दिवसभरातले 3 डोस झाले असतील साधारणतः. तर ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या क्लिनिकमध्ये आले. 1 तास वेट केलं. माझं क्लिनिक बंद होतं, त्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुमची वाट बघतोय का. तर 5 वाजता आले, 1 तास वेटिंग केलं, 6 वाजता आले. 6 वाजता मी आलो. तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं डॉक्टर साहेब आज म्हणजे कालपर्यंत दिवसाला माझ्या ॲट अ टाइम 2 गोळ्या पेन किलर अशा दिवसातून मला 6 खायला लागायच्या. तर तुमचं काल संध्याकाळपासून आणि आज दिवसभर असं दिवसभरात मला फक्त 1 पेन किलर गोळी खायला लागली. मला पहिल्यांदा हा अनुभव आला की एवढे ड्रॅमॅटिक रिझल्ट असतील तर मग आपण आपल्या पेशंटला वापरू शकतो. म्हणजे आपण आपली एक जनरल प्रॅक्टिस आहे. जनरल प्रॅक्टिसमध्ये आपण कोणती एक व्हायरल इन्फेक्शनसाठी आपण व्हायरल वगैरे वापरू शकतो. पण त्याच्यानंतर मग एपिलेप्सीचा पण पेशंट आला. एपिलेप्सीच्या पेशंटला पण मी यूज केलं. तर एपिलेप्सीच्या पेशंटला कन्व्हर्जन्स कंटिन्यू येत होते. तर त्या पेशंटला पण आपण वापरून बघितलं. 15 दिवसामध्ये त्यांचा फोन आला की 15 दिवसामध्ये एकही म्हणजे फिट आलेली नाही. म्हणजे आपण फिटच्या पेशंटला जस्ट आपल्याला 2 महिने झालेले आहेत. तर अशा पेशंटमध्ये आपण अनुभव घेतोय. बघूया हळूहळू जर जसे पेशंट येतील तसं आपण पेशंटला ट्रीटमेंट देऊ. या माध्यमातून पेशंटला पूर्णपणे 100% बरं करण्याचा प्रयत्न